तब्बल 10 वर्षानंतर कोल्हापूरला महापौर पद मिळाल्यानंतर पहिली मोहीम हाती घेतलेली आहे महापौरांनी, ती शहर स्वच्छतेची पहिली मोहीम तुम्ही हाती घेतलेली आहे, जी लोकांना गरजेचं वाटत होतं की कोल्हापूर शहर आपलं स्वच्छ सुंदर दिसावं याच्यासाठी. आज खरं तर भाग 1 म्हणून माझं शहर माझी जबाबदारी. खरं तर मला याची जाणीव आहे की कोल्हापूर शहरामध्ये अस्वच्छता खूप झालेली आहे आणि म्हणून त्याचाच एक भाग म्हणून सर्व संस्था आणि सगळे हेल्पिंग हँड्स आणि प्रशासन यांच्या वतीने आज आम्ही स्वच्छता मोहीम घेत आहोत. खरं तर हा भाग 1 एवढ्यासाठी म्हटलं की मला याची कल्पना आहे की हे एका दिवसामध्ये स्वच्छता किंवा कोल्हापूर शहर स्वच्छ होणार नाही, परंतु खरंच वाईट वाटतं या गोष्टीचं की आज शाहू महाराजांच्या या नगरीमध्ये स्वच्छतेसाठी असे उपक्रम घ्यावे लागतात आणि मग जे काही पुढचे प्रगतीचे काही प्रोजेक्ट कोल्हापूरसाठी आणायचे आहेत तर त्याच्यासाठीचा वेळ केव्हा हा प्रश्न पडला. आणि पर्यटक कोल्हापूर शहराला खूप येतात. आता तरी येणाऱ्या मे महिन्यामध्ये इट विल बी 4x रेटनी होतील, तर त्या अनुषंगानं प्राधान्याने कोल्हापूर शहर स्वच्छ करण्याचा माझा मानस आहे. तुम्ही स्वतः हातामध्ये झाडू घेतलेला आहे, म्हणजे नागरिकांनी देखील यामध्ये सहभागी व्हावं हा तुमचा संदेश आहे यातून. मला असं वाटतं की स्वपरिवर्तनातून जगपरिवर्तन. आपण ज्यावेळेला दुसऱ्याकडे बोट दाखवतो त्यावेळेला आपल्याकडे 3 बोटं येतात आणि म्हणून पहिल्यांदा पदाधिकारी प्रशासन यांनीच यामध्ये उतरलं तर जनता सुद्धा सहभागी होईल असं मला नेहमीच वाटायचं आणि त्या अनुषंगानेच खूप चांगला प्रतिसाद मला काल या 2 दिवसामध्ये जेव्हा मी हे आव्हान दिलं लोकांना त्यावेळेला खूप साऱ्या संस्था आमच्याकडे स्वतःहून आल्या आणि त्या जॉईन झाल्या आणि त्या पद्धतीनं आज कामकाज सुद्धा सुरू झालेलं आहे. खूप वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे मला वाटते 20 प्रभागांमध्ये ही सगळी स्वच्छता मोहीम चालू झालेली आहे. तिथल्या नागरिकांना काय आवाहन कराल? 20 प्रभागांमध्ये म्हणण्यापेक्षा खरं तर साहेब आज 21 प्रभाग आणि ते म्हणजे याचा अर्थच असा आहे की अख्खं कोल्हापूर अस्वच्छतेनं भरलेलं आहे आणि त्यामुळे अशा पद्धतीनं तातडीनं मोहीम घ्यावी वाटली. कोल्हापूरमध्ये आल्यानंतरच, कारण अंबाबाईला असेल, ज्योतिबाला असेल, भाविक येतात आणि पहिल्यांदा ही सगळी अस्वच्छता दिसते, त्यामुळेच कोल्हापूर खरं तर बाहेर त्याची इमेज चांगली जावी याच्यासाठीचा हा प्रयत्न म्हणावा लागेल. मला असं वाटतं की घराच्या दारामध्ये असणारी रांगोळी आणि मग अंगण जर स्वच्छ असेल तर आतमध्ये स्वच्छता असणारच आहे असं त्याचं गणित असतं. त्यामुळं म्हणून स्टार्टअपच आम्ही आता कोल्हापूर एंट्री इथंपासून सुरू केला. तर आपण बघितलं की या ठिकाणी कोल्हापूर शहर स्वच्छ आणि सुंदर दिसावं याच्यासाठीचा हा पहिला प्रयत्न आहे. कारण आपल्याला माहित आहे की शहरामध्ये भाविकांची येणारी संख्या खूप आहे, बाहेरून येणाऱ्या नागरिकांची संख्या खूप आहे, त्यामुळे कोल्हापूर कुठेतरी चुकीचं दिसू नये याच्यासाठी हा सगळा प्रयत्न सुरू आहे आणि नागरिकांनी देखील या मोहिमेमध्ये सहभागी होऊन आपलं कोल्हापूर अतिशय स्वच्छ ठेवावं अशी विनंती या ठिकाणी महापौर यांनी केलेली आहे आणि महापौर यांनी स्वतः या ठिकाणी हातामध्ये झाडू घेतला आणि नागरिकांनी देखील या मोहिमेमध्ये सहभागी व्हावं असं आवाहन केले. कॅमेरावर निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.